हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजेश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट अशी बेसन बर्फी। आणि ही बर्फी मी अगदी 20 मिनिटांमध्ये अगदी झटपट बनवलेली आहे। आणि हे बघा किती खुसखुशीत आणि ठिसूळ अशी ही बर्फी इथे तयार झालेली आहे। चला तर मग ही बर्फी कशी बनवायची याची पूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतले आहे आणि या साईजची वाटी इथे मी वापरलेली आहे। हे माप मोजून घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही भांड्याचा वापर करू शकता। आणि आपल्याला बेसन पिठाच्या निम्मेच म्हणजेच 1 वाटी इथे तूप घ्यायचे आहे। इथे मी 1 वाटी तूप घेतले आहे आणि ते वितळलेलेच आपल्याला घ्यायचे आहे, जेणेकरून आपले प्रमाण हे अगदी योग्य होईल। आणि यानंतर आपल्याला आणखी 1 वाटी साखर घ्यायची आहे, तीही आपल्याला बेसन पिठाच्या निम्मी म्हणजेच 1 वाटीच घ्यायची आहे। हे बघा, इथे मी तूप आणि साखर हे मोजून घेतले आहे। चला तर मग स्वादिष्ट अशी बेसन बर्फी तयार करायला घेऊया। हे बघा, इथे मी 1 वाटी साखर या कढईमध्ये ओतून घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला साखरेच्या निम्मे म्हणजेच अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। इथे आता आपण ही सर्व साखर या पाण्यामध्ये विरघळून घेऊया आणि या पाकाला छान अशी एक उकळी काढून घेऊया। हे बघा, पाकाला उकळी आली आहे। आता यामध्ये आपण चिमूटभर खाण्याचा कलर टाकूया। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तो स्किपही करू शकता। यानंतर यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर टाकून घेतली आहे, यामुळे बर्फीला छान असा स्वाद येतो। इथे आपला हा पाक तयार झालेला आहे। आता आपण बेसन पीठ भाजून घेऊया। कढईमध्ये मी 1 वाटी तूप टाकून घेतले आहे आणि यामध्ये आपण आता 2 वाटी बेसन पीठ टाकून घेऊया आणि हे छान असे या तुपामध्ये भाजून घेऊया। लो फ्लेमवर आपल्याला हे बेसन पीठ खमंग असे भाजून घ्यायचे आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता या पिठाला साईडने तूप सुटलेले आहे। आणखीनही आपल्याला हे थोडेसे भाजून घ्यायचे आहे। जोपर्यंत बेसन पिठाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचे आहे। हे बघा, इथे या बेसन पिठाचा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण साखरेचा पाक टाकून घेऊया। हे बघा, इथे मी हा पाक सर्व यामध्ये ओतून घेतला आहे। आता आपण हे लो फ्लेमवर छान असे मिक्स करून घेऊया। आता आपल्याला हे मिश्रण थोडेसे घट्टसर होईपर्यंत एकत्र असे लो फ्लेमवर मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, हे मिश्रण थोडेसे आता घट्ट झालेले आहे। आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालूया। इथे मी बदाम वापरले आहे, तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये वापरू शकता। हे बघा, आपले हे मिश्रण छान असे घट्टसर झालेले आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मिश्रण आपण आता एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घेऊया। आपल्याला ती प्लेट अगोदरच तयार करून ठेवायची आहे। हे बघा, किती सुंदर असा कलर या मिश्रणाला आलेला आहे। आता आपण हे या प्लेटमध्ये ओतून घेऊया। हे बघा, इथे मी हे सर्व मिश्रण या प्लेटमध्ये ओतून घेतले आहे। आता आपण एका वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण छान असे या प्लेटमध्ये पसरवून घेऊया। इथे मी या वाटीला खालच्या साईडने तूप लावून घेतले आहे। हे बघा, इथे आपले हे मिश्रण छान असे आपण सेट करून घेतले आहे। आता यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। आणि इथेही आपण या वाटीच्या साहाय्याने थोडेसे यामध्ये सेट करून घेऊया।
इथे आपले आता ड्रायफ्रूट्सही छान असे यामध्ये सेट झाले आहे। आता आपण चाकूच्या साहाय्याने हव्या त्या आकाराच्या इथे वड्या करून घेऊया। हे बघा, इथे माझे मिश्रण थोडेसे जास्तच थंड झाल्यामुळे मला याच्या वड्या करणे थोडेसे अवघड गेले। त्यामुळे अगदी थोडेसे गरम असतानाच तुम्ही हे कट करून घ्या। हे बघा, इथे आपली बेसन बर्फी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।